डोळ्यांची आखणी बघा दादा, ही 2.5 फुटाची मूर्ती ही पूर्ण झाली, संपूर्ण बघा पूर्ण झाल्या. इथे मोठ्या मूर्त्या आहेत, 7,000च्या पुढे असणार आहे. नमस्कार मंडळी, योगिताज व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण आलो ठाण्याला 3 पेट्रोल पंप जवळ आणि नौपाडा रोडला आपण आलो विघ्नहर्ता चित्रशाळेला भेट द्यायला आणि पाहणार आहोत गणपतीच्या मूर्तींचं काम कुठपर्यंत आलंय आणि गणपतीच्या कोणत्या कोणत्या मूर्ती इथे अवेलेबल आहेत. चला तर. नमस्कार राजा भाऊ. आपण गेल्या वर्षी सुद्धा थोडीशी माहिती दिलेली आमच्या दर्शकांना, तर यंदा मग काय आता विशेष काय या वर्षी आणि काम कुठपर्यंत आलंय मूर्तीचं? भरपूर पडले पण होईल. होय. आता तुम्ही हे काम म्हणजे काय करताय? हे डोळ्यांचंच काम, डोळ्यांचं काम चालू आहे. मग आता ही मूर्ती म्हणजे जवळ किती टक्के पर्यंत पूर्ण झाली आहे? ही अजून आता 50% झाली. 50 म्हटल्यापेक्षा 40% झाली आहे. 40%. बाकी अजून डोळे आहेत, गोल्डन आहे, लेकर आहे. अच्छा, फिनिशिंग असते मग. फिनिशिंग. आणि ही मूर्तीचं स्वरूप कोणतं आहे, म्हणजे कोणत्या प्रकारची मूर्ती आहे ही? हिला आम्ही हे म्हणतो सिंहासनावर विराजमान असलेली नावं दिलेली आहेत. अच्छा, तर सिंहासनावर विराजमान अशी मूर्ती आहे. इथे पण बघा मागे असं सिंहासन दिलेलं आहे सुंदरसं आणि याला बरंचसं अजून 40% काम अजून व्हायचं आहे. हो नाही, 40 नाही, बरंचसं जास्तच. राजा भाऊ, आता हे तुम्ही डोळ्यांचं काम करीत आहे का? ही सगळ्यात मग कठीण म्हणजे याच्या मूर्तीमधलं कोणतं काम असतं? कठीण असं कुठलं असं म्हणजे सगळीच कामं कठीणच असतात. डोळ्यांचं काम म्हणजे आम्ही आता त्याच्यामध्ये थोडीशी ट्रेनिंग घेतली, शिकलो. अच्छा, म्हणून ते येतं. बाकी सगळीच कामं कठीणच असतात. तुम्ही किती वर्षापासून मग या व्यवसायात आहात? मला झाली तरी 40-1 वर्ष झाली. 40-1 वर्ष. तुम्ही इथेच राहिला ठाण्याला? ठाण्यातच राहतो मी. अच्छा, पण वर्तकनगरला. तर दादा बघा डोळ्यांचं इथे काम चालू आहे त्यांचं आणि आपण त्यांना काही प्रश्न अजून पण विचारणार आहोत. थोडासा त्यांच्याकडून वेळ घेतलेला आहे आणि इथे पण बऱ्याचशा मूर्त्या तयार होत आहे. तर दादा ही पण आता मूर्ती रेडी झाली, म्हणजे याला अजून कलरचं काम बरंचसं बाकी आहे ना? नाही, ही फक्त पॉलिश करून झाली. फक्त पॉलिश करून झाली. हिला सफेद येणार, बॉडी कलर येणार, त्याच्यानंतर शेडिंग, लिखाई, लेकर, गोल्डन किंवा असे ह्या प्रकारचे मेटलिक कलर. अच्छा, वरती आहेत तसे. या सर्व मूर्त्या पीओपीच्या आहेत? या पीओपीच्या आहेत. हा इकडे मातीच्या आहेत. या मातीच्या आहेत. अच्छा, मातीला पण खूप मागणी यावर्षी. शाडूच्या पण मूर्ती तुमच्याकडे मिळणार आहेत. शाडूच्या मूर्ती पहा इथे. जशी मागणी तशा मग तुम्ही ऑर्डर घेता तसं पुरवठा करतात. मग ह्या पीओपीच्या आहेत आणि मग साधारण मग इथेच बनतात हे सगळं मॉडेल तुम्ही इथेच प्रॉपर इथेच बनवता? 90 वर्षाची परंपरा आहे. अच्छा, 90 वर्ष झाली. म्हणजे सुरुवातीपासूनचं सगळं काम तुम्हाला या कारखान्यात पाहायला मिळेल आणि बरंचसं काम आता पूर्ण होत आलेलं आहे. शाडूच्या मूर्ती सुद्धा आहेत. तर दादा मग किती कलाकार हाताळतात एक मूर्ती? एक मूर्ती जवळजवळ 10-12 माणसांच्या हातात जाते. पहिल्यांदा ती कास्टिंग करायची, म्हणजे साच्यातून काढायची रबर मोल्ड, त्याच्यानंतर त्याला पॉलिश करायचं, त्याच्यानंतर ते सफेदा, बॉडी कलर, शेडिंग, लिखाई, नंतर लेकर, गोल्डन, सगळे प्रकार आले त्याच्यामध्ये. सर्व प्रकार म्हणजे बरेचसे मूर्तिकार त्याला हाताळतात मूर्तीला. आणि बघा अशा प्रकारे मग नंतर मूर्तीचं काम चालू असतं. इथे पण काम चालू आहे, इथे पेंटिंगचं पण काम आहे. बऱ्याचशा मूर्ती रेडी पण झालेल्या आहेत. तयार झालेली मूर्ती आहे, मस्त सिंहासनावर विराजमान अशी आहे. आणि दादा मग हे काम जे दिलेलं आहे बघा ह्या बाजूला तुम्ही हे ते रेडीमेड झालर आहे. ती रेडीमेड झालर लावले फक्त. खूप सुरेख आहे बघा, मस्त पितांबर आहे पांढरं असं आणि पूर्ण हे पण धोतर पण त्यांचं पांढरंच आहे आणि सुरेख नक्षीकाम बघा मस्तच आहे. मुकुटाला सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. आणि किती फुटाची दादा मूर्ती? 2.5. तर मग ही 2.5 फुटाची मूर्ती आहे आणि त्याच्यामध्येच पिवळा पितांबर. सेम मूर्ती आहे. सेमच पितांबर पिवळा आहे. हे पिवळं पितांबर आणि त्याला सुद्धा बघा असं झालर दिलेली मस्त. ही संकल्पना खूप सुरेख दिसते.
म्हणजे एक मॉडर्न पद्धतीचं होत आलं आणि मस्त इथे त्याचं हे बैठक दिली आहे ना, सुरेख दिलेली आहे. मूषक पण सुंदर आहे. आणि कोणत्या पद्धतीची आली मूर्ती ही? आम्ही तिला सिंहासन घेशच म्हणतो. असं आम्ही आमच्याप्रमाणे नामकरण केलेली आहे प्रत्येक मूर्ती. आणि किती फुटाची आहे ही? साधारण 2 फुटाची साधी बैठक आहे ना. हा, साधी बैठक. मस्त पितांबर असं थोडंसं याला शाईन दिसते. हो, अब्रक आहे. सुंदर आहे, मस्त. वॉटर कलर याला म्हणतात. काय म्हणतात? वॉटर कलर. आणि कान किती मोठे आहेत, मस्तच. आणि साधी बसलेली अशी मूर्ती आहे. मूषक सुद्धा आहे. त्यात तरी काय साधारण किंमत आहे? सुरुवात मातीची 2 फुटाची मूर्ती 10-10.5च्या पुढे असणार. कारण मातीची. हां, मग त्याच्यामध्ये तुम्ही काय नक्षीकाम किंवा पितांबर मग त्याच्याप्रमाणे? हो, तुमची जशी रिक्वायरमेंट असेल कस्टमरची त्या पद्धतीने आम्ही पितांबर. इथे पण ही किती फुटाची? ही पण मातीचीच आहे. ही 2.25 फुटाची. 2.25 फुटाची. ही पण बसलेली मस्त अशी सिंहासनावरच आहे ना. या सगळ्या मातीच्या मूर्ती. ती किती फुटाची साधारण? ही 1.25 फुटाची आहे. 1.25 फुटाची. 15 आणि ते सुद्धा ही सुद्धा सुरेख अशी. ही म्हणजे, पूर्ण झाली संपूर्ण बघा. पूर्ण झाल्यानंतर मूर्ती किती सुरेख दिसते. दादा, मग या मूर्तीची काय किंमत असेल साधारण? ही 7.5 आहे. 7,500. आणि अशाच प्रकारे मग मूर्तीच्या ह्या सगळ्या ऑर्डर दिल्याप्रमाणे तुम्ही हे पितांबर वगैरे, शेला वगैरे सगळं त्याप्रमाणे कलर व्हरायटी दिलेल्या आहेत आम्ही. अच्छा. ही 2.5 फुटाची मूर्ती. या सगळ्या तयार व्हायच्या मूर्त्या ऑर्डरच्या आहेत. बुक आहेत त्या. इथे बाप्पाच्या आखणीचं काम सुरू आहे. डोळ्यांची आखणी बघा. दादा किती शांतपणे काम करत आहेत. ते मूषकराज दिसतात. छोटे मूषकराज उभे आहेत. हे वेगळी मूर्ती आहे का ही मूषकची? हो, वेगळी दिली जाईल कोणाला जरी हवी असेल तर. काय किंमत असेल त्याची? 800 रुपयाला मिळेल. 800 रुपयाला मिळेल. आणि ह्या पण मूर्त्या सगळ्या तयार झालेल्या आहेत दादा. ह्या मूर्तीचं काय वैशिष्ट्य आहे? वैशिष्ट्य असं काय नाही. ती 1 टोन केलेली आहे. त्याला एकच कलर करून गोल्डन केलं. तिथे सर्व नावं सुद्धा दिली आहेत. गादीवाला, सिंहासन, माती रंग आहे, मेटॅलिक फिनिशिंगचा हा आहे. मेटॅलिकमध्ये हे बघा अशा मूर्त्या आहेत. आणि मयूर कोच म्हणजे मयुराचं सिंहासन आहे. सर्व नावं दिलेली आहेत ना मेटॅलिकमध्ये. मूर्ती बुकिंग करते वेळी पावती वाचून घेणे पण मेटॅलिकचे ना. हो, देवळातला जसं आम्ही पूजेला ठेवलेला आहे बाहेर. अच्छा. त्याच प्रतीची मूर्ती आहे. पण ही 4 नंबर आहे मेटॅलिकची. हे व्हाईट मेटॅलिक आहे. आसन मांडी. अच्छा. हा आमच्या कारखान्याचा लोगो आहे. अच्छा. ही मूर्ती. हो. नमस्कार अमोल दादा. कोणतं काम करताय हे? अच्छा. हा शेडिंग म्हणजे हा फायनल टच असतो मूर्तीचा. आणि किती फुटाची आहे ही? ही 2.5 फुटाची 3 फुटाची मूर्ती आहे. 3 फुटाची आहे. आणि सिंहासनावर आहे ही? हो, सिंहासन कोच. वेगळं कलर कॉम्बिनेशन आहे. म्हणजे मानसी कलर दिलेला आहे त्याला. नॅचरल असतं ते ह्या बाजूला आहे. ह्या बाजूला आहे. असा स्किन कलर असतो पण हे थोडंसं वेगळं दिसतंय. हे बघा, हा स्किन कलर मुख्यतः आपल्याला पाहायला मिळतो. हा रेग्युलर कलर आहे. मग हे काम करताना किती वेळ लागतो एका मूर्तीला दादा? 4 तास लागतो. सुरेख रंगसंगती आहे बघा या मूर्तीची. आणि दादा काम करतायत. कारखान्यातील. नमस्कार दादा. ज्येष्ठ कलाकार. किती वर्ष झाली दादा तुम्ही? 25 वर्षापासून. मग आता तुम्ही हे कोणतं काम करताय? शेड लाईट करताय. अच्छा. तर ही किती फुटाची मूर्ती आहे? ही आहे 1.25 फुटाची आहे. 1.25 फुटाची. हा बेस कलर असेल ना दादा? अशा प्रकारे बघा सगळीकडे काम चालू आहे. प्रत्येकाचं मूर्तिकाराचं काम चालू आहे. इथे मोठ्या मूर्त्या आहेत. ह्या बाजूला इथे 1 फुटाची मूर्ती आहे. इथे पण कलरचं काम चालू आहे.
फिक्स मॉडेल आहे. तयार झालेल्या मूर्ती आहेत आणि याप्रमाणे तुम्ही ऑर्डर देऊ शकता. वेगवेगळ्या प्रकारची आणि इथे नावं सुद्धा दिलेले. बाल गणेश सुद्धा आहेत बघा. शाडूची मूर्ती आहे ना दादा ही? हो, ही शाडूची आहे. तरी काय किंमत असणार आहे मूर्तीची? 7,000च्या पुढे असणार आहे. सुंदर अशी मनमोहक अशी मूर्ती पहा. इथे सुद्धा आहे गणाधीश शाडू. ह्या सगळ्या शाडूच्या आहेत ना? सगळ्या शाडूच्या सगळ्या. इथे पण आहे एकदंत शाडू, आसन मांडी, म्हणजे सगळ्यांना नावं अशी आहेत. आणि इथे सुद्धा वरती सुद्धा आहे पाहू शकता. सगळीकडे बाप्पाचं सुंदर मनमोहक असं रूप आहे. दादा मग ऑर्डर द्यायची असेल तर कधीपासून सुरुवात होते? चालू होते. मग तुमच्या आता असतील म्हणजे अजून पण बुकिंग चालू आहे का? बुकिंग असेल शिल्लक ते मिळेल. बुकिंग फुल झालेलं आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि राजा भाऊ तुमचे सुद्धा खूप छान माहिती दिलीत आणि आमच्या प्रेक्षकांना कळलं की कुठपर्यंत मूर्तीचं काम आहे, कसं करतायत. खूप खूप धन्यवाद. आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता. सुंदर सुंदर मूर्त्या आहेत, आकर्षक अशा आहेत आणि तुम्हाला शाडूच्या मूर्त्या सुद्धा मी इथे दाखवल्या आहेत. खूप वर्ष जुनं असं ही चित्रशाळा आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा मूर्ती घेता येतील, विकत घेता येईल. रेडी स्वरूपात तुम्हाला मूर्ती इथे नक्कीच मिळून जाईल. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ॲड्रेस आणि नंबर सुद्धा देणार आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. गणपती बाप्पा मोरया.